नक्कीच आपण आता आजच्या दिवसाच्या सांगतेकडून वळतोय आणि आजच्या दिवसाच्या फायनलिस्ट मध्ये दाखल झालेले दोन्ही संघ. आजचा फायनलचा आणि अंतिम सामना काळभैरव भारजे वर्सेस जयनुमान रास. या ठिकाणी आमचं संपूर्ण मंडळ या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचा अंतिम फेरीच्या सामन्यासाठी खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देतोय. खऱ्या अर्थाने समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जाता मुची कोण आम्हाच भयभीत करे. आणि नक्कीच सुधागडचे सुपुत्र आज डोंबिवली नगरीमध्ये डरकाळा फोडताना दिसत आहेत. काळभैरव भारतीय संघ वर्सेस जयनुमान रास संघ. मातब्बर खेळाडूंचा बाण असलेले दोन्ही संघ आणि आज या क्रीडांगणावरती एकमेकांना झुंज देताना दिसत आहेत. तदनंतर आपण लगेचच मैदानावरती एक शुभ सन्मान घेतोय. या ठिकाणी मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण एक महत्त्वाचा या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयेशदादा ठाकूर यांना विनंती करतो आपण आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रथम आपण सन्मान घेऊ त्यानंतर नाणेफेकी करू. जयेशदादा विनंती आहे प्रथम सन्मान घेऊ आपण सन्मान घेऊ तदनंतर नाणेफेकी करू. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो या ठिकाणी खऱ्या अर्थाने या पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत खऱ्या अर्थाने आज केवळ आणि केवळ ही स्पर्धा यशस्वी व्हावी याकरिता या ठिकाणी उपस्थिती दर्शवून खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकारे स्पर्धेला गालबोट न लागू देता ही स्पर्धा आम्हाला यशस्वी करून देण्यामध्ये ज्यांचा एक महत्त्वपूर्ण वाटा आहे ते सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय उमेशजी म्हस्के यांचा आपण सन्मान करतोय. उमेशजींना विनंती असेल आपण मैदानाच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नक्कीच मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उमेशजी म्हस्के यांच्यासाठी. एक अध्यक्ष सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन. ज्या माणसाने कबड्डी जगली, ज्या माणसाने हृदयी ध्यास घेतला की कबड्डी हे श्वास आहे, कबड्डी हेच ध्यास आहे आणि कबड्डी हीच प्रवास आहे, अशा मार्गक्रमणीवर मार्गस्थ असणारे आपले सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय उमेशजी म्हस्के यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तदनंतर आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान करतोय. मी आमच्या संपूर्ण मंडळाला विनंती करतो की ज्या व्यक्तिमत्वाच्या खऱ्या अर्थाने अथक प्रयत्नानंतर आपण ही कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करतोय ते आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयेशदादा ठाकूर यांचा शुभ सन्मान आपला संपूर्ण मंडळाला विनंती करतो आणि तसेच पालवे साहेब आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी जयेशदादा ठाकूर यांचा शुभ सन्मान करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आपल्या अध्यक्ष साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतोय. नक्कीच चिवेसारख्या ग्रामीण भागातून येऊन आज डोंबिवली सारख्या शहरामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवलंय असं नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण यांचे विद्यमान अध्यक्ष जयेशदादा ठाकूर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जयेशदादा ठाकूर यांच्यासाठी. आणि तदनंतर आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. कर्णधार सचिन साळुंके विरुद्ध कर्णधार अविनाश खाड यांच्या दरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल. एक कडवी झुंज, एक रणनीतीचा खेळ या दोन संघांच्या दरम्यान आता आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ मित्रांनो अनेकदा या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने भिडले, परंतु यावर्षी प्रथमच हे दोन संघ आता मात्र ह्या अंतिम फेरीमध्ये आमने सामने धडकत आहेत. आपल्यासाठी इतकं सांगेल की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही,
पेटेन पुन्हा उद्या नव्याने, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, कारण मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. खऱ्या अर्थाने अशाच मार्गक्रमणावर आपण मार्गस्थ व्हा आणि विजयाच्या उंच उंच शिखरावरती आपण त्या ठिकाणी विजयाचे झेंडे रोवा आणि ही कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न करण्यासाठी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य करा. नक्कीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण सर्व मावळे आपल्यासाठी एवढंच म्हणावंसं वाटेल की मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, जो देखे ना सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना, अपनों के खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल कर देखा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू घोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. आणि नक्कीच तदनंतर आपण भारतीय संघासाठी ऑफर असेल मित्रांनो. जर भारतीय संघाने आज फायनल मारली तर आपल्यासाठी राम दळवी यांच्या माध्यमातून एक बोकड असणार आहे. तदनंतर मी या संपूर्ण कबड्डीबद्दल आणि या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि संपूर्ण खेळाबद्दल जयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि संपूर्ण सुधागड वासियांना या ठिकाणी संबोधित करायचं आहे. आदरणीय जयजी ठाकूर. हॅलो हॅलो या संपूर्ण स्पर्धेविषयी आमच्या मंडळाचे सरचिटणीस आदरणीय नामदेवजी महाले आपल्याला संबोधित करत आहेत. आज सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व मित्रपरिवार, क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मागील 3 वर्षापासून आम्ही या मैदानावरती कबड्डी स्पर्धा आयोजित करत असतो. या लोढा हेरिटेजचे सर्व रहिवासी यांचं सुद्धा मी हार्दिक आभारी आहे, कारण त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्हाला ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान असतं. आणि आमच्या या स्पर्धेसाठी मुंबई असोसिएशनचे जे पंच असतात त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान असतं आमच्यासाठी. आणि ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जयेश बळीराम ठाकूर अथक प्रयत्न करत असतात.
आणि त्यांच्या प्रयत्नांना श्री बल्लाळेश्वर गणपती हा आम्हाला आशीर्वाद देत असतो. आणि या ठिकाणी जे आमचे देणगीदाते आहेत, सर्व देणगीदाते, हितचिंतक, खेळाडू, समर्थक हे सुद्धा मागील 3 वर्षापासून आम्हाला मोलाचं सहकार्य करत असतात. आणि माझा अर्धा भार जे समालोचक आहेत, अक्षय अलंकार मनवी, साहिल खैरे यांनी माझा अर्धा भार योग्य रीतीने पार पाडतात. ते मित्रांनो, शहरामध्ये स्पर्धा यशस्वी पार पाडणे म्हणजे एक जिकरीचं काम असतं. कारण वेळेचं बंधन असतं, सगळ्या गोष्टीचं बंधन असतं. या ठिकाणी गावा ठिकाणी कसं असतं, चालतं किती पण 12 वाजले 1 वाजला किती वाजले तरी चालतं. आम्हाला या ठिकाणी वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्ही सर्वच खेळाडूंनी आम्हाला या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं. त्याबद्दल सर्व खेळाडूंचं, सर्व टीमचं, सर्व पंचांचं आणि सुधागड असोसिएशनचे अध्यक्ष यांचंसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा, रत्नाहूनही अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा. सुखदुःखांच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता, अधीर झालो आम्ही आपल्या स्वागताकरता. आपण आमच्या खेळाडूंसाठी ही नवीन पर्वणी ही मेजवानी खेळाची आपण भरवत आहात. खरंच यासाठी नवतरुण सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण याच्या सर्व सभासदांचे आम्ही सुधागड तालुक्यामार्फत शतशः ऋणी आहोत, आभारी आहोत. असे सामने आपण दरवर्षी भरवत राहा. तदनंतर मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयेश दादा ठाकूर आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी मी आदरणीय संतोषजी महाबळे यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती करतो. जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो. आपण वामनजी कडू आपल्याला विनंती करतो. आपण महाबळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. फोटो घ्या, फोटोग्राफर. तदनंतर मी जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो. आपण राम दळवी यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. जयेशदादा ठाकूर आपल्याला विनंती करतो. आपण राम दळवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. काढलेच ना, फक्त मनात ठरवलं.
एक दुसरं एक नाव सांगितलं या ठिकाणी राम दळवी आणि भावेश वारंगे यांच्या माध्यमातून ऑफर असेल. भारतीय संघाने जर आज अंतिम विजेतेपद पटकावलं तर त्यांच्यासाठी बोकड असणार आहे. राम दळवी आणि भावेश वारंगे यांच्या माध्यमातून ही ऑफर भारतीय संघासाठी असेल. आता मात्र पुन्हा एकदा साहिल कोंडे आपल्याला बघायला मिळतं चढाईसाठी. एक जबरदस्त खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो साहिल कोंडेच्या स्वरूपामध्ये. आणि माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर थर्ड रेड तिसरी चढाई अर्थात चढाईसाठी असेल. चला मित्रांनो, उतू नका मातू नका, हा घेतला बसा टाकू नका. अहो हत्ती गेलं आणि शेपूट राहिलंय. अंतिम काही क्षण शेवटचे शिल्लक आहेत. ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पार पाडूया. आता मात्र थर्ड रेड आणि चढाईसाठी सोहम साळुंखे. बघूया कितपत गुणांची लूट करतो सोहम. डीप रेडचा प्रयत्न असेल यावेळेस. रोहित भोईर ऍडव्हान्स टॅकल साठी आला आणि मात्र एक गुण बहाल करतोय. प्रत्युत्तरादाखल अविनाश खाडे. हाच खेळाडू मित्रांनो वारंवार तारणहार ठरलाय आपल्या संघासाठी. वारंवार या खेळाडूच्या माध्यमातून मल्टिपल पॉईंट रेड केल्या जात आहेत. वारंवार त्या ठिकाणी पकडींचा नजराना आपल्याला दाखवला जातोय असा हा अविनाश खाडे. चढाईसाठी आता मात्र साहिल कोंडे.
बोल भाऊ बोल 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 यावेळेस मात्र बघा जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. सुपर टॅकल आणि सामना बरोबरीवर. कोण जिंकेल या सामन्यामध्ये हा येणारा काळच सांगेल. परंतु मित्रांनो बोल बोल प्रज्योत तळेकर आणि मनोहर वाघमारे यांच्या माध्यमातून देखील भोऱ्याचं नवघर आज बक्षीसपात्र झाल्याबद्दल त्यांच्यासाठी एक बोकड असणार आहे. आपलं देखील अभिनंदन आहे मित्रांनो. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई प्रणय तेलंगे याच्यावरती जबाबदारी असेल. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय प्रणय. या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रेड ठरू शकतो. आज या खेळाडूने जबरदस्त कमबॅक केलाय मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो प्रणयसाठी. परंतु यावेळेस जेरबंद होतोय. आणि आता मात्र सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि सावध पवित्रा खेळ करावा लागणार आहे तो मात्र शुभम शिंदे याला. डुअल डाय रेड वरती खेळण्याचं मानस असेल. आता मात्र जबरदस्त पकड राहुल भोईरच्या माध्यमातून या ठिकाणी जेरबंद केलं जात आहे. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई आणि चढाई असेल साहिल. वाह जबरदस्त कामगिरी. आता मात्र मनीष किंचावडे 2 गुणांची आघाडी असेल आता रासळ संघाकडे चढाईसाठी. यावेळेस मात्र आपल्याला बघायला मिळतं अर्थातच अविनाश खाडे
वारंवार चढाई आपल्याला अविनाशच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतात. एक जबरदस्त आज खरोखर मित्रांनो अविनाशनी मैदानामध्ये ज्या ज्या वेळेस संघाला गरज होती त्या वेळेस अविनाश धावून आलाय. कधी पकडींच्या स्वरूपात तर कधी चढाईंच्या स्वरूपात. आज अविनाश खाडेचा खेळ निश्चितच पुन्हा एकदा जुना अविनाश खाडे काय होता ते मैदानावरती आज अविनाशच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. नक्कीच रणनीती आखली जाणार आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. बघूया आजच्या या सोहळ्याचा मानकरी कोण ठरतोय, कोण घेऊन जातो हे सुंदर असे चषक आपल्या घरी, आणि या चषकांवरती कोण करतोय आपल्या गावाचं नाव थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. काळभैरव भारजे वर्सेस जनमान रासळ. आता मात्र साहिल कोंडे चढाईसाठी. यावेळेस मात्र राहुल भोईर लाजवाब परफॉर्मन्स. या ठिकाणी आमच्या क्रीडा समितीचे सन्मान्य सुरेशजी सोनावळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजींना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी सन्मान्य शरदजी बोडके आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी सुरेशजी सोनावळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने क्रीडा समितीच्या माध्यमातून ज्यांनी चांगल्या प्रकारे आज संपूर्ण कार्य पाहिलेलं आहे त्या सुरेशजी सोनावळे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. चला दोन्ही संघांच्या पाठीमाग्यांना जरा विनंती आहे की आपण थोडं पाठीमागे व्हायचं आहे. रासळ संघ, भारजे संघ. लाईन नंबर आपण त्या ठिकाणी तटस्थ राहा. आता मात्र सोहम साळुंखेची चढाई. जर्सी क्रमांक 5 आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र चढाईसाठी रोहित भोईर. शेवटची 3 मिनिट असतील सामना संपायला. जातील रासरवाले घेऊन. आता मात्र सोहम साळुंखे 4-1 समीकरण असेल. बघूया कितपत गुणांची ललूट त्यांच्या माध्यमातून केली जाते. या वेळेस मात्र गुण मिळवणं थोडंसं कठीण असणार आहे, परंतु मित्रांनो अशक्य बिलकुल नसेल. या वेळेस मात्र मध्यरक्षकाला टिपलाय का? निश्चितच नाही. प्रत्युत्तर पुन्हा एकदा रोहित भोईर. एक संत गतीने चढायला सुरुवात करतोय. 10 आणि 9 अशी गुणतालिका
आपण पाहतोय शेवटची 2 मिनिटे असेल सामना संपायला. आता मात्र चढाईसाठी मनीष किनसावडे, जबरदस्त कामगिरी राहुल भोईरच्या माध्यमातून. आज राहुल भोईर देखील एक जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवतोय. रासळ संघ आपण मित्रांनो आता कमबॅक केलात. जबरदस्त खेळ आजच्या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र शुभम शिंदे आपण मैदानावरती काय करताय. अहो जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत देता आपल्या संघासाठी आपलं कौतुक करावं लागेल. नक्कीच शुभमच्या माध्यमातून सुंदर असे प्रयत्न आपल्या संघासाठी. जीवाची बाजी लावली जाते आपल्या संघासाठी. दोन्ही खेळ, दोन्ही संघांकडून खेळ हे सुंदर आपल्याला बघायला मिळतात. नामा मात्र 1 गुणांची आघाडी असेल ती मात्र शेवटचा 1 मिनिट आणि या 1 मिनिटामध्ये आघाडी असेल. अर्थातच जय हनुमान रासळ संघाकडे चढाईसाठी सोहम. यावेळेस मात्र रोखला जातोय. जबरदस्त खेळ. जरा गुण. आता मात्र चढाईसाठी अविनाश खाडे. नक्कीच मित्रांनो ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्यातील तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं असा अविनाश खाडे. काय खेळ चाललाय मित्रांनो दोन्ही संघाकडून. सीताराम मस्के यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला 501 रुपयाचं देणगी मला प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एकदा मंडळाला धन्यवाद. नक्कीच सुंदर असे प्रयत्न. जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडे नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. नक्कीच सुंदर असा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून. हॅलो शुभम शिंदे
याच्यासाठी निर्वी कृषी उद्योगचे सर्व निलेश शिंगरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पेमेंट आलेलं आहे. लाजवाब परफॉर्मन्स शुभम शिंदे. आपण लगेचच या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. गोविंद शिंदे, आपण जर कुठे असाल तर व्यासपीठाजवळ संपर्क साधा. गोविंद शिंदे. हॅलो चेक. चला आपण अध्यक्ष आपण व्यासपीठाकडे या. अध्यक्ष आपल्याला विनंती आहे, आपण व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे आपण व्यासपीठाकडे या. आदरणीय गोविंद शिंदे आपण व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे आपण कुठे असाल त्वरित व्यासपीठाकडे या. गोविंद शिंदे. सुरुवात करायची का? मी या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आपण देतोय आणि या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ ठरतोय या संपूर्ण स्पर्धेमधील शिस्तबद्ध संघ महेश बजरंग ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे आणि मानकरी आहे उल्हास क्रीडा मंडळ आंबोले शिस्तबद्ध संघ. आपण या आणि आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले नरेश ठाकूर वितरण करतील. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले आपला जर कोणी प्रतिनिधी असेल आपण आलात तरी हरकत नाही. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले शिस्तबद्ध संघ.